आपल्यासोबत बोलण्यासाठी होता संदीप देशपांडे सर, काय सांगाल आज भव्य दिव्य असा मेळावा होणार आहे, काय सांगाल? निश्चित आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या दृष्टीने ऐतिहासिक दिवस आहे आणि मराठी माणसाची एकजूट मला असं वाटतं आज 1956 सालात जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं त्याच्यानंतरची ही सर्वात मोठी मराठी माणसाची एकजूट आहे. काय सांगाल, अनेक दिवसांपासून तुम्ही तयारी करत होता त्या मेळाव्याची, काय कशी तयारी असणार आहे, कसं कार्यक्रमाचा हे असणार आहे, पूर्ण कोण भाषण पहिलं करणार, कोण शेवटी करणार? मला असं वाटतं ही उत्सुकता तुमच्या एवढी आम्हाला पण बघूया आता. आपण जर पहिला अनेक दिवसांपासून मराठी हिंदी सक्तीला विरोध होत होता. अनेक दिवसांपासून काल आपण जर पाहिलं केवडिया एक व्यापारी आहेत त्यांनी देखील मी मराठी बोलणार नाही असंही वक्तव्य केलं होतं, काय सांगाल? मी तुम्हाला सांगितलं की जे मराठीचा अपमान करतील त्यांच्या कानाखालीच बसणार. आपण जर पाहिलं की हे होते संदीप देशपांडे, जे मराठीचा अपमान करतील त्यांच्या कानाखाली बसेल असं प्रतिक्रिया त्यांनी दिली. कॅमेरा पर्सन प्रकाश, मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई. प्रतिक्रिया आपण ऐकली. मुंबईचे मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे आहेत. खरं तर उत्सुकता सगळ्यांना लागली ना, आधी कोण भाषण करणार? दोघं ठाकरे बंधू आहेत, दोघे एका पक्षाचे प्रमुख आहेत. अशा वेळी आधी भाषण कोण करणार, नंतर भाषण कोण करणार, याची उत्सुकता जशी मराठी जनांना आहे तशीच संदीप देशपांडे म्हणतात आम्हाला सुद्धा, आम्हालाही ठाऊक नाहीये.